मॅटर घेऊन असं केलं कागद बाहेर पडेल नाही तर काय होईल. तुम्हाला ना खूप शिकणं गरजेचं आहे. श्रुती बघा, श्रुती पण आलेली आहे. हो शपथ, श्रुती मराठी आहे. आता तर डान्स कन्फर्म बस. डान्स झालाच पाहिजे. श्रुती भावे, श्रुती भावे आहेत त्या? श्रुती भावे आहेत म्हणजे ते हे रे अश्विनी भावेची बहीण. मग तर डान्स झालाच पाहिजे. दे रे ना हो जाए काही. अरे श्रुती भावे मॅडम त्या व्हायोलिन वाजवतात, सुंदर व्हायोलिन. हा, अरे आपल्या पप्पांचं पण आहे. काय? मग गॅरेज आहे ना आमच्या पप्पांचं. मग? किती लोक येतात गाड्या घेऊन. ओव्हर ऑइलिंग करून द्या, ओव्हर ऑइलिंग करून द्या. व्हायोलिन नाही बाळा, व्हायोलिन. मग सरांच्या समोर आता काहीतरी सादर करायचे. शाळेत शिकवलं एखादं गाणं. आम्ही रॉक ऑन गाणं केलंय. रॉक ऑन गाणं बनवलंय. येस येस मामा. मामा आमची एक आहे मैत्रीण, ती पण आहे ह्या गाण्यामध्ये. तुमची शाळेतली? शाळेतली. बोलवा तिला. हा, ए ग ए. हिचं नाव आहे साधना. तेजस्विनी. असू देत. नमस्कार. आज मी लवंग लतिका तुमच्या समोर एक रॉक सॉन्ग सादर करणार आहे. आमच्या रॉक सॉन्गचं शीर्षक आहे रॉक सॉन्ग. करा. तुप तुप ताप चिकरू तू तुप ताप चिक. चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या, गरम खूप होतंय, चला हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या, गरम खूप होतंय, चला हवा येऊ द्या. चला 38 टेम्परेचर येते डोक्यामध्ये चक्कर. सगळे म्हणतात पाण्यामध्ये घाला लिंबू आणि शक्कर. घाला लिंबू आणि शक्कर. घाला लिंबू आणि शक्कर. घाला लिंबू आणि शक्कर. घाला 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 लिंबू शक्कर. खिडकेदार उघड्या, जरा गरमी जाऊ द्या. खिडकेदार उघड्या, जरा गरमी जाऊ द्या. हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या, गरम होतंय खूप, चला हवा येऊ द्या. नो 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 नो. चटके लागतात खूप, चटके लागतात खूप. ठेवा डोक्यावरती काकडी आणा पाण्यासाठी माठ. नका पिऊ उन्हामध्ये नाहीतर लागेल तुमची वाट. नाहीतर लागेल तुमची वाट, नाहीतर लागेल तुमची वाट, नाहीतर लागेल तुमची वाट. ठेवा डोक्यावरती काकडी आणा पाण्यासाठी माठ. नका फिरू उन्हामध्ये नाहीतर लागेल तुमची वाट. कोकम वाळा लिंबू पाणी सब्जा टाकून प्या. कोकम वाळा लिंबू पाणी सब्जा टाकून प्या. गरम होतंय खूप, चला हवा येऊ द्या. हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या, गरम होतंय खूप, चला हवा येऊ द्या. हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या, गरम होतंय खूप, चला हवा येऊ द्या. फारच ग्रेट केलं तुम्ही. थँक्यू मामा. इन्स्टंट पण करू शकतो मामा. करा. इन्स्टंट कोणावर करताय? तौफिक भाईंवर कर. मी करू? हा. सर मी करू तुमचं एक गाणं छोटंसं? करा करा. थँक्यू सर. टुप टुप ताप चिकून टुप ताप. तौफिक भाई कुरेशी आले आहेत आज. तौफिक भाई कुरेशी आलेत आहेत आज. निघा निघा तुम्ही. खरं तर बासरी हे प्रेमात पाडणारं वाद्य आहे. कारण भगवान श्रीकृष्णाचं हे वाद्य आणि त्याच्या मोहिनीनं नेहमीच आपण प्रफुल्लित होतो. तर रूपकजी, घराण्यातच तुमच्या कोणी असं वाजवायचं? हो, माझे बाबा स्वर्गीय पंडित बंगारा कुलकर्णी यांच्याकडे माझं प्राथमिक शिक्षण झालं. त्याच्यानंतर मग 1981 पासून माझे गुरुजी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडे शिक्षण घेतोय. वा 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 वा. तुमच्याकडे एक विशेष बासरी असं मी ऐकलेलं जी काचेची आहे आणि ती भारतामध्ये कुणी तो प्रयत्न करत नाही वाजवण्याचा. सर फक्त करतात आणि ते त्यांचं विशेष आहे. काय सांगाल त्याबद्दल? मी याचं नाव दिलं कासरी. कासरी? हां, बासरी म्हणजे बांबूपासून बासरी, काचेपासून कासरी सूर येतात कासरी. वा वा वा. तर मी आपल्यासमोर जरूर एक आम्हाला बघायलाही आवडेल आणि ऐकायलाही आवडेल. जरूर.
पंडितजींसाठी जोरदार टाळ्या. काय इतके सगळे दिग्गज आपल्याकडे आलेले आहेत, पण ते खूप बिझी सुद्धा आहेत. त्या बिझी शेड्यूलमधून आपल्यासाठी वेळ काढून ते आलेले आहेत. तर तौफिकजींना पुढचा कार्यक्रम आहे, त्यानिमित्त त्यांना इथून आत्तापुरती आपण रजा देतोय. पण सर थँक्यू सो मच, आपण इथे आलात आणि आमच्याबरोबर इतका छान वेळ घालवलात. तथोगरडवाडी संगीत महोत्सवामध्ये आता वेळ झालेली आहे एक गुजलगंदी ऐकण्याची. गुजलगंदी दोन माणसं मिळून जे करत असतात ते जुगलबंदी म्हणतात. जुगलबंदी, तेच ते जुगलबंदी, ते आता आपण इथं ऐकणार आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण पहिल्यांदा स्वागत करूयात भाऊतुल्ला खान साहेबांचं. या